Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12 photosynthesis part 3. In part 2 we already studied what is the meaning of photosynthesis. Then why energy is essential in different life processes. How do we get energy? Like that यू कॅन यू रिकॉलचे क्वेश्चनसुद्धा आपण त्यामध्ये पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंडमध्ये कवर केले होते. त्यानंतर फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन, त्याची रिॲक्शन ही आपण अभ्यासली. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, क्लोरोप्लास्टची डायग्रॅम जी या ठिकाणी आपल्याला शो केलेली आहे, ही पूर्ण डायग्रॅम मी तुम्हाला त्या मागच्या पार्टमध्ये समजावून सांगितली होती. तर त्या डायग्रॅममधलाच परत एकदा रिकॉल म्हणून आपण एवढा पार्ट बघूया की नेमकं मेन पार्ट क्लोरोप्लास्टमधला कुठला असतो. या प्रकारचं हे जे ग्रीन पिगमेंट, यामध्ये ग्रीन कलरचं क्लोरोप्लास्ट तुम्हाला दिसतोय, या ग्रीन कलरच्या क्लोरोप्लास्टमध्ये ह्या इनर साईडला हा येल्लो पार्ट जो दिसतोय, हे येल्लो पार्ट म्हणजेच काय, डबल मेम्ब्रेन ऑफ स्ट्रोमा. इनर पार्टला स्ट्रोमा म्हटलं जात असतं. या इनर पार्टला स्ट्रोमा म्हटलं तर जे काही हे आतमध्ये जाणारे जे काही तुम्हाला सिंग्युलर पार्ट दिसत आहेत, या सिंग्युलर पार्टला लॅमेली म्हटलं जातं. फर्स्ट पार्ट आपण पाहिला स्ट्रोमा, जो इनर साईडला असतो, आणि त्या स्ट्रोमापासून लॅमेली जे सिंगल आपल्याला पाहायला मिळत असतं. एक मिनिट, या ठिकाणी लॅमेली आहे, शो केलेला आहे. ही लॅमेली म्हणजेच काय, हा पार्ट. आणि हे लॅमेली ज्यावेळी एकावर एक याप्रमाणे स्टॅक केले जातात, त्यावेळी जे स्ट्रक्चर फॉर्म होत असतं ते स्ट्रक्चर म्हणजे थायलॅकॉइड असतं. त्या स्ट्रक्चरला थायलॅकॉइड म्हटलं जातं. आणि ह्या थायलॅकॉइडच्या आतमध्ये सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. त्यालाच थायलॅकॉइड सॅक असं म्हटलं जातं. आणि ह्या थायलॅकॉइड सॅक्समध्ये कॅरेटिनॉइड्स अँड झॅन्थोफिल्स नावाचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात, जे क्लोरोप्लास्टसोबत फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये पार्ट घेत असतात. There are two predominant types of chloroplast: chlorophyll A and B. Chlorophyll A and B differ in the nature of groups. Chlorophyll A has a methyl group which is formulated as CH3, while chlorophyll B has aldehyde group CHO. Chemically, chlorophyll molecule consists of two parts: head of tetrapyrrole, the porphyrin ring, and a long hydrocarbon tail called phytol attached to the porphyrin group. Carotenoids are lipid compounds present universally in almost all the higher plants and several microorganisms. कॅरेटिनॉइड्स जे असतात ते जवळपास सगळ्याच हायर प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. आणि जवळपास बरेचसे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यामध्ये सुद्धा कॅरेटिनॉइड्स आपल्याला पाहायला मिळत असतात. दे आर युजली रेड, ऑरेंज, येल्लो, ब्राऊन अँड आर असोसिएटेड विथ क्लोरोफिल. आणि ते बरेचसे जे असतात ते वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात, रेड, ऑरेंज, येल्लो, ब्राऊन या प्रकारे. पण ते जनरली क्लोरोफिलसोबतच असोसिएटेड असतात. आणि ते जे कॅरेटिनॉइड्स असतात हे दोन टाईप्सचे आपल्याला पाहायला मिळत असतात. दे आर टू टाईप्स. वन इज झॅन्थोफिल्स, वन इज कॅरोटीन्स अँड सेकंड इज झॅन्थोफिल्स. The carotenes are orange
रेड अँड झॅन्थोफिल्स कंटेन ऑक्सिजन. झॅन्थोफिलमध्ये ऑक्सिजन असतो. द लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द कॅरोटिनॉइड्स इज ट्रान्सफर्ड टू क्लोरोफिल ए. कॅरोटिनॉइड्सचं वर्क किंवा फंक्शन काय असतं तर जी लाईट एनर्जी असते ती ॲब्सॉर्ब करायची आणि क्लोरोफिल एकडे ट्रान्सफर करायची. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जी काही सोलर एनर्जी किंवा लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते तर ती ॲब्सॉर्ब करण्याचं काम कॅरोटिनॉइड्स करत असतात आणि क्लोरोफिल एकडे ती लाईट एनर्जी ते पास करत असतात. All photosynthetic plants have these pigments that absorb light between the red and blue region of the spectrum. तुम्हाला मी स्पेक्ट्रमही शो केला होता ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. 390 नॅनोमीटर टू 790 नॅनोमीटर वेवलेंथच्या रेंजमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाहू शकत असतो. हे सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि धिस पार्ट ऑफ द स्पेक्ट्रम इज कॉल्ड द विजिबल लाईट. इट लाईज बिटवीन वेवलेंथ ऑफ अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड. अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेडच्या भागामध्ये जो काही लाईट ॲब्सॉर्ब केला जात असतो त्या भागातला तो सगळ्यात जास्त प्रमाणातला लाईट ॲब्सॉर्ब केला जात असतो. They not only absorb light energy and transfer into chlorophyll but also protect the chlorophyll molecule from photooxidation. कॅरोटिनॉइड्स फक्त लाईट एनर्जीज ॲब्सॉर्ब करतात असं नाही तर क्लोरोफिल मॉलिक्यूलला फोटो ऑक्सिडेशनपासून प्रोटेक्टसुद्धा करत असतात. म्हणजेच कॅरोटिनॉइडचे दोन फंक्शन्स आपण यामध्ये पाहिले. एक म्हणजे लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि ती क्लोरोफिल एकडे ट्रान्सफर करत असतात फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये आणि दुसरं म्हणजे क्लोरोफिल मॉलिक्यूलला फोटो ऑक्सिडेशनपासून प्रोटेक्ट करत असतात. पेज नंबर 139वर टेक्स्टबुकच्या पेज नंबर 139वर तुम्हाला पाहायला या प्रकारच्या डायग्राम्स पाहायला मिळणार आहेत. आणि या डायग्राम्स म्हणजे सगळ्यात पहिली डायग्राम फिगर आहे 12.2 ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट याच्या फिगर्स तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये जी इन्क्रीजिंग एनर्जी असते ती इन्क्रीजिंग एनर्जी ही विशिष्ट वेवलेंथमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते. जसं अल्ट्राव्हायोलेट टू इन्फ्रारेड या रेंजमध्ये आपल्याला व्हिजिबल स्पेक्ट्रम पाहायला मिळत असतं आणि व्हिजिबल लाईट जो असतो त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट त्याला म्हटलं जातं आणि त्याच्याद्वारे जी एनर्जी गेन केली जाते ती सगळ्यात जास्त प्रमाणात एनर्जी प्लांट रिसीव करत असतात त्या भागातून त्या वेवलेंथमधून. ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम त्याचा पुढचा पार्ट आहे ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम. ह्या स्पेक्ट्रमपासून कशा प्रकारे एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती कशा प्रकारे ॲक्शन म्हणजे त्याच्यावर कुठल्या प्रकारची प्रोसेस होत असते हे यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ऑल द पिगमेंट्स ऑफ द क्लोरोप्लास्ट absorb light quanta or photons and transfer the absorb energy to chlorophyll A. सगळ्या प्रकारचे जे क्लोरोप्लास्ट पिगमेंट असतात ते क्लोरोप्लास्ट पिगमेंट लाईट एनर्जी या क्वांटा किंवा फोटॉन्सपासून ॲब्सॉर्ब करून ती क्लोरोफिल एला ते ट्रान्सफर करत असतात. द अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब of each wavelength can be shown in the form of a group. It shows different curves at different wavelengths. आता हा ग्राफ जर तुम्ही नीट पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर 700च्या पुढे दिलेला आहे बघा. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम या ठिकाणी शो केलेला आहे हा पूर्ण. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी अँड कॅरोटिनॉइड्स
हे 3 प्रकारचे पिगमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्लोरोफिल ए हे विशिष्ट वेवलेंथवर टॉपर दिसत आहे. त्यानंतर क्लोरोफिल बीची वेवलेंथ वेगळी आहे आणि कॅरेटिनॉइड्सची वेवलेंथ पण वेगळी दिसते. अशा प्रकारे या वाय ॲक्सिसवर ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट शो केलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवर वेवलेंथ ऑफ लाईट शो केलेला आहे. तर यामध्ये जे डिफरंट कर्व्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, डिफरंट वेवलेंथ पाहायला मिळत आहे. ॲट डिफरंट वेवलेंथ it shows different curves. Such a curve which shows the amount of light absorbed at each wavelength is termed as absorption spectrum. प्रत्येक वेवलेंथचा जो टॉपर वरच्या बाजूला बघा, हा जो वरचा टर्न झालेला कर्व झालेला भाग आहे, या कर्व झालेल्या भागाला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं गेलेलं आहे. Such a curve which shows the amount of light absorbed at each wavelength is termed as absorption spectrum. प्रत्येकाची वेवलेंथ लेंथ ही वेगवेगळी त्यांनी शो केलेली आहे आणि ती जी वेवलेंथ लेंथ आहे ती शो ज्या ठिकाणी केली जाते त्या कर्वला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं गेलेलं आहे. तर हा मॅप जर आपण नीट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की या मॅपमध्ये हा जो अल्ट्रा व्हायोलेट रेंज ऑफ वेवलेंथ तुम्हाला दिसते, या रेंज ऑफ वेवलेंथमध्ये क्लोरोफिल एची जी ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे तो वरच्या बाजूला आहे आणि त्याच्याहून जास्त क्लोरोफिल बीचं स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळते, ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम अल्ट्रा व्हायोलेट रेंजमध्ये. पण त्यानंतर जसं जसं आपण पुढे जातो त्यानंतर लक्षात येतं की जी इन्फ्रारेड रेंज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायर ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आपल्याला क्लोरोफिल एचा दिसतो आहे. क्लोरोफिल एचा जो स्पेक्ट्रम आहे तो या ठिकाणी पण वरच्याच बाजूला आहे आणि या इन्फ्रारेडमध्ये सुद्धा आपल्याला वरच्या साईडलाच क्लोरोफिल एचं लाईट रिसीव करण्याचं जे काही रेंज असते ती वेवलेंथ वरच्या बाजूला पाहायला मिळत आहे. म्हणजेच कर्व जो ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे तो आपल्याला जास्त मोठ्या हाईटवर दिसतो आहे. याचाच अर्थ क्लोरोफिल एमध्ये अशी पॉवर असते की ते सगळ्यात जास्त प्रमाणात लाईट ॲब्सॉर्ब करू शकत असतात, असं आपल्याला या मॅपद्वारे लक्षात येतं आहे. क्लोरोफिल बीचं जरी स्पेक्ट्रम हाय आपल्याला दिसतं आहे पण ते फक्त आपल्याला इथून ते एवढ्याच रेंजमध्ये म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रेंजमध्येच पाहायला मिळतं आहे आणि पुढे गेल्यानंतर इन्फ्रारेडमध्ये त्याचं रेंज आपल्याला कमी झालेली दिसते. म्हणजेच एका रेंजमध्ये त्याची वेवलेंथ हाय आहे आणि दुसऱ्या रेंजमध्ये त्याची वेवलेंथ कमी आहे. पण क्लोरोफिल एची वेवलेंथ या ठिकाणी सुद्धा व्हायोलेटमध्ये सुद्धा हाय आहे आणि त्याचप्रमाणे इन्फ्रारेडमध्ये सुद्धा आपल्याला हायच पाहायला मिळते. म्हणून क्लोरोफिल एमध्ये सगळ्यात जास्त लाईट गेन करण्याची पॉवर असते असं मानलं जातं. अशा प्रकारे या मॅपद्वारे या ग्राफद्वारे आपल्याला लक्षात येतं आहे की ज्या वेवलेंथवर आपल्याला क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी अँड कॅरेटिनॉइड्स हे वेगवेगळ्या वेवलेंथवर, त्याचप्रमाणे ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची वेवलेंथ त्यांची वेगवेगळी आहे. जसं क्लोरोफिल ए ज्या व्हायोलेट रेंजमध्ये ह्या लेवलवर आहे, त्याचप्रमाणे क्लोरोफिल बी हे याची ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची वेवलेंथ ही जास्त प्रमाणात आपल्याला ब्ल्यू भागामध्ये दिसते. पण पुढे जसं जसं जाणार आपण त्या प्रकारे आपल्याला कॅरेटिनॉइडची आपल्याला ग्रीन भागात थोडीफार वेवलेंथ हाईटवर दिसते, त्यालाच आपण ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणतो आहे. या भागाला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हटलं जातं आहे ज्या लेवलवर लाईट ॲब्सॉर्ब केला जातो आहे
त्याचप्रमाणे इन्फ्रारेड भागामध्ये क्लोरोफिल एची हाईट आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळते. ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईटची हाईट जी आहे ती क्लोरोफिल एची आपण इथं पाहतोय आणि ती म्हणजे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए असं म्हणून आपण त्याला ओळखत असतो. तर अशा प्रकारचे हे जे कर्व असतात आणि ज्या हाईटवर आपण ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट पाहत असतो वेवलेंथच्या ज्या वेवलेंथमध्ये त्या हाईटवर ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट केलं जातं त्यालाच ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. पण आपण आता पुढच्या पेजवर ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमसोबतच ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय हे बघणार आहोत. तर ॲक्शन स्पेक्ट्रम आणि ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम याच्यामध्ये थोडा डिफरंट असतो, फरक असतो. ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस डिफर्स फ्रॉम द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ॲक्शन स्पेक्ट्रम हा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमपेक्षा थोडा वेगळा असतो. तुम्हाला पेज नंबर 140 वर ॲक्शन स्पेक्ट्रम हा ग्राफ पाहायला मिळणार आहे. ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस आपण त्याआधी पाहिलं ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे ज्या जागेवर लाईट ॲब्सॉर्ब केला जातो त्याला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. आणि यामध्ये आहे ॲक्शन स्पेक्ट्रम. ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ photosynthesis differ from the absorption spectrum. There is quite a lot of photosynthetic activity, even a part of the spectrum where chlorophyll A absorb little light. जिथं क्लोरोफिल ए जो असतो तो कमी प्रमाणात लाईट ॲब्सॉर्ब करत असतो. दिस इन्फर्स दॅट द लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय अदर पिगमेंट्स. क्लोरोफिल ए प्रमाणेच जे दुसरे पिगमेंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात जसं येलो अँड ऑरेंज कॅरेटिनॉइड्स अँड अदर फॉर्म ऑफ क्लोरोफिल ते सुद्धा ही लाईट एनर्जी ट्रान्सफर करतात क्लोरोफिल एमध्ये. यामध्ये तुम्हाला हा ब्लॅक कलरचा जो पार्ट दिसतोय तो आहे रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि ॲब्सॉर्प्शन करण्याचा जो रेट आहे हा ऑरेंज कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा ब्लॅक कलरमधला जो आहे हा ॲब्सॉर्प्शन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस आहे. म्हणजे ज्या रेटवर ज्या प्रमाणात फोटोसिंथेसिसची प्रोसेस होणार असते त्या प्रमाणाचा भाग यामध्ये आपल्याला शो केलेला दिसतोय. आणि म्हणजेच काय ॲक्शन होते त्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते आणि ॲब्सॉर्प्शन करण्याचा जो रेट आहे तो यामध्ये आपल्याला शो केलेला आहे. म्हणजेच लाईट ॲब्सॉर्ब केला जातो त्याचबरोबर त्याची ॲक्शनही फोटोसिंथेसिस प्रोसेसही त्यामध्ये होत असते. अशा प्रकारे नेचर ऑफ लाईटमध्ये आपल्याला 2 टर्म्स शिकायला मिळाल्या. एक पहिली टर्म म्हणजे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट पाहिला ज्यामध्ये आपण 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये जी वेवलेंथ आपण पाहत असतो त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट असं म्हणत असतो. आणि ते अल्ट्राव्हायोलेट टू इन्फ्रारेड या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि त्यालाच आपण विजिबल लाईट असं सुद्धा म्हणत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रममध्ये ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय ह्या 2 टर्मही शिकायला मिळाल्या. तर ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सच अ कर्व which shows the amount of light absorbed at each wavelength is termed as absorption spectrum. त्याचबरोबर आपण दुसरी टर्मही यामध्ये पाहिली ॲक्शन स्पेक्ट्रम जी म्हणजे
असा कर्व, द कर्व दॅट शोज द रेट ऑफ फोटोसिंथेसिसचा रेट दाखवत असतो ॲट डिफर वेवलेंथ. वेगवेगळ्या वेवलेंथवर असलेला फोटोसिंथेसिसचा जो रेट असतो तो रेट दाखवणारा जो कर्व असतो त्याला ॲक्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम हे दोन डिफरंट टर्म्स आपण यामध्ये शिकलो. ज्यामध्ये ॲब्सॉर्प्शन या वर्डवरून लक्षात ठेवा की लाईट ज्या कर्वमध्ये शो केला जातो की या अमाऊंटमध्ये लाईट ॲब्सॉर्ब केला जातो ह्या वेवलेंथवर, त्याला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणतात. आणि ॲक्शनमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ॲक्शन होत असते, म्हणूनच त्याला असा कर्व असतो ज्यामध्ये रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला वेगवेगळ्या वेवलेंथवर पाहायला मिळत असतं. त्या कर्वला ॲक्शन स्पेक्ट्रम असं म्हणतात. तर या प्रकारे आपण या दोन डेफिनेशन लक्षात ठेवायच्या आहे आणि त्या नुसत्या लक्षातच ठेवायच्या नाही तर लर्नही करायच्या आहे. डेफिनेशन ऑफ ॲक्शन स्पेक्ट्रम ऑर ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम किंवा नेचर ऑफ लाईटवर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रमवर सुद्धा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्यावेळी तुम्हाला या प्रकारे एक्सप्लेन करावं लागणार आहे. म्हणून हे जे काही आपण आता पॉईंट पाहिले की नेचर ऑफ लाईटमध्ये जी वेवलेंथ दिलेले असतात 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर, हे सर्व बारीक पॉईंट जे आहेत हे सगळे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर कुठल्याही प्रकारे क्वेश्चन विचारला गेला तरी तुम्हाला त्याचं ॲन्सर देता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या जितक्या काही डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जातात त्या डेफिनेशन्स चांगल्या प्रकारे लक्षात ठेवून त्या लिहिण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण दोन डेफिनेशन शिकलेलो आहोत, ॲब्सॉर्प्शन ऑफ स्पेक्ट्रम अँड ॲक्शन स्पेक्ट्रम. Absorption spectrum and action spectrum.